हे त्याचवर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले. योबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 11. योबाचे तिघे मित्र अलिफज, तेमानी, बिल्दद, शुही व सोफर नामाती हे त्याचवर आलेल्या अरिष्टाविषयी ऐकून आपल्या ठिकाणाहून निघाले. योबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. समाधान करावे. आपण जे म्हणत आहे की मी समाधानी आहे, पण तू ज्यावर संकट येतात ना, तो कुठल्याच प्रकारचा समाधानी नसतो. आणि संकटामध्ये मदत करणारा हा धन्यवादित आहे. संकटामध्ये मदत करणारा त्याचं जीवन तो सार्थकपणाला लावत आहे. जो आमच्या संकटामध्ये मदत करतो याचा अर्थ परमेश्वराने त्याला तृप्त केलेला आहे. जो आम्हाला संकटामध्ये समाधान देण्यासाठी, सांत्वना देण्यासाठी, आम्हाला धीर देण्यासाठी, आम्हाला धैर्य देण्यासाठी, आमचा विश्वास मजबूत करण्यासाठी जे आमच्याकडे येऊन आमची सुश्रूषा करतात, आमच्याबरोबर बातचीत करतात, आमच्यावर प्रेम करतात, आम्हाला सलोखा देतात आणि आमच्याबद्दल चांगल्या गोष्टी ते बाळगतात, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही पाहत असताना हालेलुया. थोडासा डिस्टर्ब झालेला आहे, लाईट गेलेली आहे, परंतु आपल्याला आवाज महत्वाचा आहे, देवाचं वचन महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, जो कुणी आम्हाला संकटामध्ये मदत करतो, जो संकटामध्ये आमचं समाधान करतो, जो संकटामध्ये आम्हाला धीर देतो, अशाच प्रकारे ज्याच्याविषयी साक्ष होती, ज्याचं जीवन धन्यवादित होतं, ज्याचं जीवन आशीर्वादित होतं, ज्याचं जीवनाचं सार्थक झालेलं होतं, ज्याचं जीवन तृप्त होतं, जो भाग्यशाली होता, अशा देवाचा सेवक योबावर ज्यावेळेस संकट आलं, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये अशा काही घटना निर्माण झाल्या की त्याला परमेश्वराशिवाय कुणीही वाचू शकत नव्हतं. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, त्याचे 3 मित्र या ठिकाणी त्याचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत, समाधान करण्यासाठी आलेले आहेत, त्याला हिंमत देण्यासाठी आलेले आहेत. आणि मग परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया, सन्मान आदर महिमा त्याला देत. या ठिकाणी तो लिहित आहे की त्याचवर आलेल्या अरिष्टाविषयी ऐकून आपल्या ठिकाणाहून निघाले. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, ज्यावेळेस एखाद्या बिलिवास भाऊ, बहीण, आई वडील याचवर एखादा अरिष्ट येतं आणि आम्हाला ते फोनद्वारे समजलं जातं, किंवा एखाद्या मेसेजद्वारे समजलं जातं, किंवा एखादा आमचा मित्र आम्हाला सांगतो की तुझा मित्र त्या ठिकाणी संकटात आहे, त्यावेळेस आम्ही आमच्या ठिकाणाहून त्या मित्राकडे जाण्याच्या ऐवजी आम्ही आमचा मोबाईल बंद ठेवतो, आम्ही आमचे कॉल्स बंद ठेवतो, आम्ही आमचा संपर्क बंद ठेवतो आणि त्याला मदत करण्याच्या ऐवजी, किंवा त्याचं समाधान करण्याच्या ऐवजी, किंवा त्याला धीर देण्याच्या ऐवजी, किंवा त्याला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी, किंवा त्याला त्याच्या जीवनातलं जे भाग्य फुटलंय त्या भाग्याला रिपेअर करण्यासाठी केवळ शब्दाची देखील सहानुभूती करत नाही. हा आजचा समाज, हे आजचे बिलिव्हर्स, हे आजचे याजक वर्ग देखील आम्ही पाहतो की सातत्याने गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कोविड-19च्या लाटेमुळं अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रश्न आले, समस्या आल्या, चिंता आल्या, काळज्या आल्या, टेन्शन आलं, ताण आलं, दबाव आलं. अनेक लोकांची परिस्थिती हालाकीची ठरली. अनेक लोकांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अरिष्ट आलं आणि अनेकांनी, अनेक नातेवाईक, आप्तजन यांना विनंती केली. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, ज्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं होतं, ज्यांच्या जीवन परमेश्वरामध्ये त्यांनी घातलेलं होतं, ज्या परमेश्वराने ज्यांना तृप्त केलं होतं, ज्या परमेश्वरामध्ये ते भाग्यशाली होते, ज्यांना सत्य समजलं होतं, त्यांनी आपल्या पद्धतीने, आपल्या परीने, आपल्याजवळ असलेल्या चांगुलपणाच्या माध्यमातून इतरांच्या आलेल्या परिस्थितीमध्ये त्यांना मदत केली. परंतु आज देखील काही संस्था आहेत,
काही मिनिस्टर होत्या, काही इंडिपेंडन्स आहेत, काही मोठमोठे आहेत, काही जे श्रीमंत लोक आहेत, अनेकांनी या ठिकाणी गरजवंतांच्या गरजा भागितल्या. आणि जे काही अरिष्ट संपूर्ण जगावर, विशेष करून आम्ही ज्या राज्यामध्ये राहत आहोत, ज्या देशामध्ये राहत आहोत, त्या देशामध्ये आल्यानंतर अनेक लोकांनी त्या अरिष्टाबद्दल ऐकलं आणि जे ते आपल्या घरातून जे काही त्यांच्याजवळ आहे त्यांनी इतरांची मदत करण्याचा प्रयत्न केला. जितक्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये जे अरिष्टामध्ये अडकले होते यांच्यासाठी मदत केली, किंबहुना यांच्यासाठी धीर दिला, किंवा यांना सांत्वना दिली, किंवा यांना प्रेमाने गोंजारलं, किंवा यांना एक धैर्य दिलं, किंवा त्याच्या पाठीमागे उभे राहिले, त्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात सल्यूट. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं ह्या गोष्टी ज्या आहेत माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना वेडलो, हे आमच्या कृती आणि आचरण हे आम्हाला धन्यतेकडे नेणार आहे. आपला विषय आहे धन्य. हे जे करणारी कृती आहे हे आमच्या जीवनाला सार्थक बनवणारी आहे, समाधान देणार आहे. ज्यावेळेस आम्ही एखाद्याला आमच्यातला घासातला घास देतो, त्यावेळेस आम्ही उपाशी जरी असलो तरी माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई निवडलं, आमचं जीवन त्या ठिकाणी समाधानी पावतो. आम्ही तृप्त झाल्यासारखं वाटतं. अनेक माझ्या भावंड, बहिणी, आई वडील आहेत. आम्ही संसारातल्या जीवनातलं जर एक उदाहरण जर घेतलं तर कुटुंबातली जी स्त्री असते ना, स्त्री जी जेवण बनवते, जिच्या कुटुंबाची जबाबदारी तिच्याकडे आहे. बऱ्याच अंश असं घडलेलं आहे की पाहुणे रावळे ज्यावेळेस येतात त्यावेळेस घरातलं प्रत्येक ती भाजी असूया, एखादा उत्तम पदार्थ असूया, भाकरी असू द्या, भात असूया, काही असू, एक्सवायचे, कधी कधी त्या बहिणीच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की शेवटी जेवायला ती असते आणि त्या तिच्या टायमिंगला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अपूर्ण मिळालेल्या असतात. बऱ्याच अंश होतं की काही उरलेलं देखील नसतं, परंतु ती बहीण समाधानी झालेली असती, ती बहीण तृप्त झालेली असती, तिचं जीवन सार्थक वाटतं. तिला वाटतं की मी जे काही केलं आणि ज्यामुळं एखाद्याच्या मुखामध्ये 2 घास गेले, ती त्याच ठिकाणी तृप्त होती. असाच प्रकारचा आध्यात्मिक गोष्ट आहे. अशाच प्रकारे आम्ही आत्मिकरित्या धन्य केव्हा हो, आत्मिकरित्या आम्ही तृप्त केव्हा हो, आत्मिकरित्या आम्ही समाधान केव्हा पाहू, आत्मिकरित्या आम्ही आशीर्वादित केव्हा हो, आत्मिकरित्या आम्ही भाग्यशाली केव्हा हो, ज्या वेळेस आमच्या मधलं चांगुलपणा आम्ही इतरांना देऊ, ज्यावेळेस आमच्यातला ख्रिस्त इतरांना दिसेल. ज्यावेळेस एखादा अडचणीत आहे आणि त्या अडचणीसाठी नाही आमच्याकडे पैसा पाणी, तर आम्ही गुडघ्यावर येऊन त्यांच्यासाठी जर प्रार्थना केली तर निश्चित अर्थाने माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना वेळलो, परमेश्वर आमची ती प्रार्थना ऐकल. हे देखील एक धन्यतेचं स्वरूप आहे. हे देखील जीवनाला कलाटणी देणार आहे. हे देखील कृत्य आमच्या जीवनाला समाधानी, तृप्त, भाग्यशाली, आशीर्वादित बनवणार आहे. केवळ बायबल बगलात घातलं आणि याला सुवार्तेला निघाला याचा अर्थ ख्रिस्त गाजवला नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आणि आई वडिलांनो, आज अनेक लोक आहेत की त्यांना वाटतं की फक्त ख्रिस्ताचं वचन पुढं करून दाखवणं आणि जे काही मला बायबल कॉलेजमध्ये शिकवलंय ते लोकांना सांगवणं, लोकांच्या चुका दाखवणं, लोकांच्या पाप दाखवणं, दानपत्र पदरात घेणं आणि आपापल्या घरामध्ये जाऊन पलंगावर झोपणं, ही सुवार्ता नाही. याला धन्यता म्हणत नाही, याला जीवन सार्थक म्हणत नाही, याला समाधानी, लक्की, तृप्त, आशीर्वादित, भाग्यशाली अजिबात म्हणत नाही. हे स्वतःला एक चांगल्या प्रकारचा पोशाख, चांगल्या प्रकारची गाडी, चांगल्या प्रकारचा बंगला, चांगल्या प्रकारची एक मिळकत मिळाली जरी असली याचा अर्थ परमेश्वरच्या दृष्टिकोनातून आम्ही धन्य नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना वेळलो, याचा अर्थ मला असाही नाही म्हणायचा की तुम्ही पोत्यावर झोपावा, झोपडीत राहावा, तुम्हाला खाण्याची वाण असावी, कपडे अंगावर नसावेत. नाही, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई वडिलांनो, आमचं जीवन परमेश्वरने आम्हाला दिलेलं आहे आणि ते त्याच्या मार्गामध्ये लावणारा व्यक्ती धन्यवादित आहे. त्याच्या सेवेमध्ये खर्च करणाऱ्या व्यक्तीचं जीवन खरंच सार्थक झालेलं आहे. नाही तर मग असे कुत्रे मांजरे जगतात हो, त्याच्यात काही लय विशेष. जनावरही जगतात. अहो, ज्याला कोणी मालक नाही, ज्या कुत्र्यांना मांजरांच्या पिल्लाला सोडून दिलंय ना, ते सुद्धा दारोदार भटकून कसं तरी जीवन जगतात आणि एक दिवस मरतात. मग आम्ही जर अशाच प्रकारे जर जगामध्ये भटकत भटकत एक चांगल्या गोष्टी जरी जेवण तृप्त करून किंवा खाणं पिणं, उठणं, राहणं पिणं, बंगला, गाड्या, घोड्या जरी घेतल्या, काही कामाचं नाही. जर त्या पुढचं जीवन आमचं धोक्यात असेल, जर त्या पुढच्या जीवनामध्ये आम्हाला जर नरकाच्या राज्यामध्ये
किंवा अधोलोकामध्ये जर आमची रवानगी होत असेल तर काय करता ह्या जीवनाला. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, बंधूंनो, तुम्हाला आणि मला दिलेलं अनमोल असं जीवन वाया घालू नका. या जीवनाला काहीतरी धन्यवाद द्या. या जीवनात काहीतरी धन्यता कमवा. या जीवनाला काहीतरी सार्थक बनवा. या जीवनाला समाधानी, तृप्त, आशीर्वादित, भाग्यशाली आणि एक लक्की ठरवा की जे तुमच्या कुटुंबात आतापर्यंत कुणी लक्की ठरलं नाही, जे तुमच्या खानदानीत कुणी ठरलं नाही. कुणालाही एकाला पुढे जावं लागतं. यहोशुआ म्हटला, मी आणि माझं घरानं कुटुंब परमेश्वराची सेवा करत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, नुसती सेवा म्हणजे काय तर देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणं. हे जर आमच्या जीवनात असेल तर निश्चित अर्थाने आमचं जीवनाचं सार्थक झालं. भले जगातल्या खेली खुशाली नका का मिळाला, परंतु असं होणारच नाही. असं होणारच नाही. कारण परमेश्वरामध्ये जर आम्ही खरं समर्पित झालेलो आहोत तर निश्चित अर्थानं परमेश्वर तुमचं दुःख आनंदात बदलल्याशिवाय राहणार. तुम्ही दुःखामध्ये समाधानी राहा. योबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की इतकं दुःख झालं की त्याचं सर्व काही हरवलं. आणि आम्ही पाहतो की योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 11 मध्ये योबाचे 3 मित्र त्याला भेटायला आले. त्याची खिल्ली उडवायला नाही आले. त्याच्या मिळालेल्या आशीर्वादाबद्दल खेद व्यक्त करायला नाही आली. तर या ठिकाणी आपण पाहूया की तो लिहित आहे, त्याचवर आलेल्या अरिष्टाविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून ते निघाले. वेगवेगळ्या ठिकाणी होते. योबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. आज आमच्या बिलीवर्स भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, एखादा आमचा भाऊ, बहीण, आई, वडील, याजक, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, भंतीजी, काजी, अबप, महाराज, हे किंबहुना आमचा नातेवाईक आप्तजन जर संकटात आहे, जर अरिष्टामध्ये अडकलेला आहे तर आमच्या मनामध्ये त्याला धीर देण्याच्या, त्याला संकटामध्ये त्याला एक सहानुभूती देण्याच्या, त्याला मायेचा हात फिरवण्याच्या संकल्पना येतात का? जर येत असतील तर निश्चित अर्थानं तुम्ही परमेश्वरच्या रस्त्यावर आहात. निश्चित अर्थाने तुमचं दुःख आनंदात बदलेल. निश्चित अर्थाने तुम्ही समाधानी आहात म्हणून तुमच्या जीवनामध्ये, मनामध्ये, अंतकरणामध्ये, हृदयामध्ये तुमच्या भावाविषयी, बहिणीविषयी कळकळ तयार होते. आणि ज्याच्या जीवनामध्ये भरपूर असून देखील ही कळकळ किंवा ही सहानुभूती तयार होत नाही आणि तो किती लॉर्ड फॉड असला, जगाच्या दृष्टिकोनातून कितीही लॉर्ड फॉड असला, परमेश्वराच्या दृष्टीतून त्याला कवडी किंमत नाही. कवडी किंमत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, आम्हाला परमेश्वरामध्ये जीवन जगत असताना कौटुंबिक, शारीरिक, आध्यात्मिक, धार्मिक, जगिक, सभोवतालचं जीवन जगत असताना आम्हाला एक सापासारखं चपळ आणि कबुतरासारखं उपद्रव न देणारं असं जीवन जगायचं आहे. असा जीवन जगणारा व्यक्ती धन्य. असा जीवन जगणारा व्यक्ती समाधानी असेल. आणि या ठिकाणी तो पाहत आहे की त्याचे समाधान करावे असे त्यांनी संकेत केला आणि त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण आणखीन एक वचन या ठिकाणी अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 मध्ये पाहूया. योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 17 मध्ये देखील लिहिलेला आहे. भेटेल पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य, म्हणून सर्व समाजाचे शासन तुच्छ मानू नको. अव धन्यता कुणाला आहे? परमेश्वर ज्या मनुष्याला शासन करतो, परमेश्वर ज्या मनुष्याला दंड देतो, परमेश्वराकडून ज्या मनुष्याला त्रास, संकट, पीडा, परमेश्वराकडून आलेली विपत्ती ज्या मनुष्यावर आहे तो धन्य. आज तर चोराच्या उलट्या बोंबा. बाळक साहेब, आम्ही इतकं धार्मिकतेचं जीवन जगत आहोत आणि आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी का? आमच्या जीवनामध्ये संकट का? तुम्ही धन्य आहात. कदाचित तुम्हाला वचन माहिती नव्हतं, परंतु आज तुम्ही पाहू शकता योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहिलेलं आहे की या ठिकाणी लिहिलेलं, पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य.
ईश्वरापासून पाहिजे हा. नाही तर आम्ही काही खोडी करतो आणि लोक आम्हाला दंड देतील, शासन देतील आणि मग म्हणायचं आम्ही धन्य. असं नाही जमत. परमेश्वरापासून सालस मनाने जीवन जगत असताना, सत्यामध्ये समर्पित असताना, देवावर विश्वास ठेवलेला असताना, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करीत असताना, आहे त्यात समाधानी असताना, चांगलं करीत असताना जर आमच्या वाट्याला दुःख येत असतील, आमच्या वाट्याला संकट येत असतील, आमची निंदा होत असेल, आम्हाला एकटं पाडलेलं जात असेल, किंवा आमच्यावर कुरघोडी केली असेल, किंवा आमच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या विपत्त्या आल्या असतील, तर तुम्ही धन्य आहात. नाराज होऊ नका. परमेश्वर तुम्हाला धन्य करीत आहे. पण तो आज हे ऐकायला सुद्धा अनेक लोकांना खराब वाटेल. अरे बापरे, शासन केल्यानंतर सुद्धा धन्यता मिळते. याची धन्यता नको बाबा आपल्याला. आपल्याला फक्त हायपाय पाहिजे. पैसा, पाणी, आरोग्य, कुठलं टेन्शन नाही, ताण नाही, दबाव नाही, आजार नाही, विकार नाही, काहीच माझ्या जीवनामध्ये नाही पाहिजे. त्यावेळेस माझं जीवन धन्यवादित, त्यावेळेस मी आशीर्वादित, त्यावेळेस मी खरा समाधानी, त्यावेळेस मी तृप्त असेल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, दरिद्रीला आजच्याकडे काय होतं? ना घर, ना बंगला, ना गाडी, ना बॅलन्स, ना चांगलं खायला, ना चांगले कपडे, काय होतं? पण तू त्याचं जीवन धन्यवादित होतं. कारण परमेश्वरापासून काही गोष्टी आल्यानंतर त्याने त्या चुपचाप गपचीप विश्वास ठेवून देवाला कुठल्याही प्रकारचा विरोध न करता त्याने त्या स्वीकारल्या आणि त्याला धन्यता मिळाली आणि त्याचं जीवन सार्थक झालं. तो समाधानी राहिला, तो तृप्त झाला, तो आशीर्वादित झाला, तो भाग्यशाली ठरला आणि तो लक्की ठरला. कारण तो अब्रामाच्या उराशी जाऊन बसला. तो स्वर्गाच्या राज्यामध्ये, सुखलोकामध्ये तो झाला. श्रीमंताच्या जीवनात सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या, त्याच्या जीवनात काहीच नव्हतं. याचा अर्थ परमेश्वराकडून त्याचं जीवन धन्यवादित नव्हतं. परमेश्वराने त्याला धन्य समजलं नव्हतं. परमेश्वराने त्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्या जीवनाला बद्दल किंवा त्याला समाधानाबद्दल किंवा आशीर्वादाबद्दल किंवा भाग्यशालीबद्दल किंवा तृप्ततेबद्दल परमेश्वरापासून आशीर्वाद नव्हता. तो श्रीमंताला जो आशीर्वाद होता त्याने जगामधून तो मिळवलेला होता. श्रीमंताने जे काही त्याचं जीवन सार्थक ठरवलं होतं लोकांसमोर, किंवा समाधानी किंवा तृप्त किंवा आशीर्वादित किंवा भाग्यशाली किंवा लक्की, परंतु ते हे जगातलं होतं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 मध्ये सांगत आहे, पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य, म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नको. परमेश्वरापासून जर आम्हाला ताडण आलं, परमेश्वरापासून जर आम्हाला शासन आलं, परमेश्वरापासून जर आम्हाला दंड आला, तर त्या दंडाला, त्या शासनाला, त्या पगाराला, त्या पेमेंटला, त्या ऍडव्हान्सला, त्या बोनसला तुच्छ मानू नको. लोकांना वाटतं की कंपनीतला बोनस जर डबल भेटला ना, एकच नंबर. याचकांना वाटतं दशमांश जर 5-25 लोकांनी भरपूर दिला ना, एकच नंबर. आपण ज्या वर्षी, ज्या दिवशी, ज्या महिन्यात दशमांशच मिळणार नाही ना, ते याचकाने म्हणायला पाहिजे, परमेश्वरा धन्यवाद तुझा. त्यावेळेस ते याचकाचं, पाळकाचं जीवन धन्य. अहो, याला जर दशमांश आम्हाला नाही भेटला तर तो फोन करू करू वैताग देतो बिलिवस लोकांना. ही सत्य परिस्थिती आहे. तुमचा दशमांश आला नाही, तुमचं दानपत्र आलं नाही, तुमची देणगी आली नाही, तुमची मेंबरशिप आली नाही, तुमच्या मसन वाट्यात भरायचे पैसे आले नाहीत, तुमचं गुगल पे आलं नाही, आमच्या अकाउंटवर जमा झालं नाही, तुम्ही देवाशी लबाडी करता, तुम्ही चोरी करता, तुम्ही खोटं बोलता, परमेश्वराने तुम्हाला महिनाभर सांभाळलं, 50,000 रुपये पगार कमावला आणि मग नियमानुसार दशमांश 5,000 होतो. तुम्ही तो परमेश्वराच्या भांडारात टाकणारा दशमांश 5,000 पाळक साहेबांच्या हातात दिला नाही, त्याच्या अकाउंटवर टाकला नाही, गुगल पे केलं नाही, डायरेक्ट बँकेच्या अकाउंटवरही टाकला नाही. याचा अर्थ, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, तुम्ही चोरी केलेली आहे, तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्ही लबाडी करत आहात, तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, तुमचं जीवन धन्य होणार नाही. अरे मूर्खा, नाही मिळालं तुझं जीवन धन्य आहे. तुझं जीवन धन्यतेचं तू अधन्य का करत आहेस? कदाचित परमेश्वरने पाहिलं असेल, कदाचित परमेश्वर म्हणत असेल, माझ्या सेवका, माझ्या याजका, मी निवडलेला पात्र, मी निवडलेला पाळक, बिशप, काय जे असेल XYZ,
तुला या महिन्यात काहीच नाही द्यायचं. बघू तू कसा राहतोस, बघू तुझ्या जीवनाचं तू किती धन्य मानितोस, बघू तू संकटात किती टिकतोस. आणि म्हणून नाही द्यायचं. मी माझ्या बिलिओस लेकरांना सांगेन, याला एका महिन्याचा पगारच देऊ नका, दशमांश देऊ नका, देणगी नका देऊ, भलं पुढच्या महिन्यात दुप्पट देऊन टाका, पण या महिन्यात याला काहीच नका देऊ. जर परमेश्वरची योजना असेल तर तुम्ही काय करणार? याच कारण लक्षात घ्या, परमेश्वरापासून सुख घ्यायचं लय तुम्हाला हवस लागली. आणि नाहीतरी जवळजवळ 80% पालक नुसते खावडीसाठी झाले. जसं शासनामध्ये खावडी असती ना, तर शासकीय कामकाज मिळण्यासाठी अनेक लोक मोठा गोळा भरीत येत आणि मग तो गोळा बेरीज करीत येत ड्युटीवर लागलो. अशाच प्रकारचे याजक आहेत, पास्टर आहेत, रेव्हरंड आहेत, बिशप आहेत, गुरुजी, कोऑर्डिनेटर आहेत, बंतीजी, काजी, हबप, ब्राह्मण, जेवढे कोणते साधू संत जेवढे काय आहेत ना, बरेचसे लोक हे लुटण्यासाठीच आलेले. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, देवाच्या सेवकांनो, याच्यामध्ये धन्यता नाही. योबाचा ग्रंथ वाचा, योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 पहा. पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य. मग पाळक साहेबाला थोडं शासन झालं तर पाळक साहेबाला धन्य का म्हणत नाही? म्हणावा ना त्यांनी. बिलिव्हर्स लोकांना सांगतो, धीर धरा, दम धरा, प्रार्थना करा, विश्वास ठेवा, समाधानी राहा, जे दिले परमेश्वरने त्याच्यात आनंद करा. अरे मग तुला पण नाही मिळत त्यावेळेस तू का नाही आनंद करत? तू का समाधानी नाही राहत? तुझं जीवन तू का म्हणत नाही की सार्थक झालंय? तुझ्या जीवनाला तू धन्य का म्हणत नाही? तू स्वतःला भाग्यशाली का ठरत नाही? तुला दानपात्र आलं नाही म्हटल्यानंतर तू म्हणायला पाहिजे की प्रभू मी भाग्यशाली ठरलो, मला या महिन्यात दानपात्र आलं नाही, धन्यवाद प्रभू. आहे का असा कोणता याजक? त्याचे नाव नंबर लिस्ट माझ्याकडे द्या, मी माझ्या कमाईतले पैसे त्याला देईल, माझ्या कमाईतले पैसे मी त्याला देईल, 100% देईल. असा पाळक याजक पास्टर कोणी जर असेल तर त्याचं नाव नंबर नोटिशन माझ्या कमेंट बॉक्सला टाकून द्या. अहो, धार्मिकताच राहिली नाही. कसं धन्यता मिळतो आम्ही? कसं आमचं जीवन सार्थक होईल? कसं समाधानी राहतो? कसं तृप्त होतो? कसं आम्ही लक्की ठरतो या जगामधून? ह्या जगाचा लक्की ड्रॉ ज्यावेळेस स्वर्गाच्या राज्यात उघडला जाईल, आमची चिठ्ठी राहील का? आमचं नाव तिथं असेल का? तो म्हणणार, अरे माझ्या आशीर्वादित लोक हो, या मचकड या. काही नसला तरी तो म्हणून माझ्या आशीर्वादित लोक हो. आमच्याकडे काही नसलं तरी आम्ही म्हणायला पाहिजे परमेश्वराने मला आशीर्वादित केलेलं आहे. मी निरोगी आहे, मी ठणठणीत आहे, मी चांगला आहे, मला रोज जेवण मिळतं. भलं माझ्याकडे बॅलन्स नसेल, ज्यादा कपडे नसतील, स्लॅबचं घर नसेल, 4 व्हीलर नसेल, बाहेर गावाला शक्यतो जाणं होत नसेल पैशा पाण्यामुळं, तारमळीमुळं, पण मी समाधानी आहे म्हणतं का कुणी? माझं जीवन सार्थक झालं म्हणतंय का कुणी? मी धन्य झालो म्हणतंय का कुणी? मी आशीर्वादित आहे म्हणतंय का कुणी? मी भाग्यशाली आहे म्हणतंय का कुणी? मी तृप्त झालोय म्हणतंय का कुणी? यांनी बिर्याणी खाल्ल्यावरच म्हणतात आहा तृप्त वाटलं कडे, एकदम छान. आणि मिरची चटणी खाल्ल्यावर काय होतं? पोट भरत नाही का? काना मागं जात नाही? चटणी मिरची असलो इथून खायचं, बिर्याणी असलो इथून खायचं, चटणी मिरची कानातून खातात का? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आमचं जीवन जे आहे ते परमेश्वराने दिलेलं, आम्ही त्या जीवनाचा योग्य असा उपयोग करायला पाहिजे. परमेश्वराने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं का बनवलं? कारण परमेश्वरची हस्तकृती आहे. परमेश्वर जसा होता, जसा आहे आणि जसा येणार आहे तसाच त्याने त्याच्या प्रतिरूपाचा बनवलेला तुम्हाला आणि मला असं ठरवलेलं आहे की यांनी माझ्यासारखं असावं. पवित्र, शुद्ध, अधिकार चालवणार, अधिकार गाजवणार, आज्ञा पाळणार, देवाची स्तुती आराधना करणार, देवाला, परमेश्वराला, यहोवाला आभार प्रदर्शनाचा यज्ञ अर्पण करणार, असं जीवन पाहिजे. यासाठी परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली. परंतु आज तो मनुष्य निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीच्या पाठीमागे लागला आणि निर्मितीमधून सुख शोधू लागला, निर्मितीमधून धन्यता शोधू लागला, निर्मितीमधून त्याच्या जीवनाला सार्थकतेचा आकार द्यायला सुरुवात केली, निर्मितीमधून त्याचं समाधानी कसं राहील हे पाहायला सुरुवात केली, निर्मितीमधून मी तृप्त कसा होईल, निर्मितीतून मी आशीर्वादित कसा राहील आणि या निर्मितीमधून मी भाग्यशाली आणि एकटाच लक्की कसा राहील, याच्या नादामध्ये आज आम्ही परमेश्वराचं वास्तव्य नाकारले.
आज आम्ही परमेश्वराचं पावित्र्य नाकारले, आम्ही परमेश्वराने दिलेले आशीर्वाद नाकारलेत, आम्ही परमेश्वराने दिलेले आज्ञाविधी नाकारित आहोत. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, जग आम्हाला कसंही पाहू, परमेश्वर आम्हाला कशा दृष्टीने पाहत आहे हे आज आम्ही विचार करणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. या ठिकाणी योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहित आहे की पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य. आणि म्हणून कुठलाही बाप आपल्या मुलाला शासन विनाकारण करत नाही. कुठली आई आपल्या लेकराला शासन विनाकारण करत नाही. कुठल्याही प्रकारचं आमच्या भारतीय संविधानात कलम आहेत किंवा जे भारत सरकारचे जे शासन आहे किंवा जे काही आम्हाला जे दंड देतात ते विनाकारण देत नाही. जोपर्यंत आम्ही आज्ञा तोडत नाहीत, जोपर्यंत आम्ही कलम मोडीत नाहीत, जोपर्यंत शासनाच्या विरोधात काही गोष्टी करत नाही, शासन स्वतःहून येऊन आम्हाला शासन करत नाही. तर ज्या अर्थी आम्ही पाप करतो, चूक करतो, अपराध करतो, शासनाच्या विरोधात गोष्टी करतो, शासनाचे नियम भंग करतो, त्यावेळेस शासन आम्हाला त्या ठिकाणी एक नियमानुसार, एका कलमानुसार, एका अधिकारानुसार थोडासा दंड देतो किंवा शासन करतो. किंबहुना जे काही असेल, पोलीस चौकी असेल, काही ठराविक रुपयाचा दंड असेल किंवा काही रिस्ट्रिकेट असेल किंवा काहीतरी 2, 4, 6 महिने, वर्ष, 2, 4 वर्षाची सजा असेल. हा का मिळतो माहिती का? की आम्ही सुधरावं आणि त्यानंतर आमचं जीवन आम्ही चांगल्या प्रकारे जगावं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आज देखील आम्हाला परमेश्वराने त्या मानाने दंड दिला नाही. आम्ही सुरक्षित आहोत, निरोगी आहोत, समाधानी आहोत, जसं पण आहे जिवंतता आहोत. मग जर आम्हाला असं वाटत आहे की परमेश्वराने मला दंड केलेला आहे कारण माझी उन्नती झाली नाही, परमेश्वराने मला दंड केलेला आहे कारण माझी भरभराट झाली नाही, परमेश्वराने मला दंड केला आहे कारण माझ्या जीवनाचं काही सार्थक झालेलं दिसत नाही, परमेश्वराने मला दंड केला आहे कारण माझ्यामध्ये समाधान नाही, परमेश्वराने मला दंड केलेला आहे कारण माझ्यामध्ये तृप्ती ही दिसत नाही, परमेश्वराने मला दंड केलेला आहे कारण माझं जीवन आशीर्वादित दिसत नाही, परमेश्वराने मला दंड केला आहे कारण मी भाग्यशाली मला वाटत नाही, आणि परमेश्वराने मला दंड केला आहे कदाचित मी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून लक्की नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, ज्यावेळेस आम्हाला दंड होतो, ज्यावेळेस आम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता होते, ज्यावेळेस आम्हाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता पाहिजे, त्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धावा करतो, परमेश्वराकडे विनंती करतो, परमेश्वराची आठवण करतो, परमेश्वराच्या नावाला महिमा देतो, परमेश्वराच्या नावाला गौरव देतो, परमेश्वराला विनंती करतो आणि ती परमेश्वर ऐकतो. आम्हाला जर सर्व प्रकारच्या खेळी खुशाली जर दिल्या, मला सांगा कोणता मनुष्य आनंदामध्ये परमेश्वराचे आभार मानतो? कोणता मनुष्य प्रार्थना करतो? अहो, त्याला टाइम तरी राहतो का? जर एखाद्याला इतकं धनवान आणि प्रॉपर्टीवान आणि गुणवान आणि बुद्धिवान जर केलं तर त्याला जगासाठी वेळ असतो, संसारासाठी वेळ असतो, स्वतःसाठी वेळ असतो, मित्रांसाठी वेळ असतो, एक मोठ्या आनंदोत्सव करण्यासाठी वेळ असतो, ह्या गावावरून त्या गावाला, ह्या राज्यातून त्या राज्यात, ह्या देशातून त्या देशात जायला वेळ असतो. मोठमोठ्या प्रॉपर्टीमुळं, मोठमोठ्या रकमेमुळं, जेवढे काही प्रवासाचे साधन आहेत, पाय पासून तर सायकली पासून तर मोपेड लुना पासून बुलेट, 3 व्हीलर, 4 व्हीलर, त्याच्यापेक्षा मोठी 4 व्हीलर, हेलिकॉप्टर, विमानापर्यंत, जहाजात मध्ये प्रवास करण्यात त्याला वेळ असतो. पण तो परमेश्वराने जे दिला आहे ना, त्याला धन्यवाद द्यायला वेळ नसतो, परमेश्वराचं नाव काढायला सुद्धा वेळ नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आणि मी गरीब राहावं. तुम्ही श्रीमंत बना, जगातल्या दृष्टिकोनातून जैगिक श्रीमंत देखील बना आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आध्यात्मिक श्रीमंत देखील बना. जगातल्या श्रीमंतीमधून तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहा, तृप्त राहा आणि जितकं होईल तितकं गोर, गरीब, अनाथ, विधवा यांना मदत करा. तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात 100% होईल. आम्हाला पालक लोकांनी वचन सांगून सांगून हैराण केले, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. अरे मग तुमच्या बापाच्या प्रॉपर्ट्या मोजा आता किती. इथं पहिले सायकलीवर हिंडत होते खेडेगावात, मग सिटी मध्ये आले तुटकी मुटकी SS होंडा घेऊन, त्याच्यानंतर जुनी पाणी गाडी घेतली 4 व्हीलर, मग डस्टर, मग बुस्टर, मग टोयोटोन, फिएटोन, क्वायटोन.
आणि मग काय मोठमोठ्या गाड्या, मग बंगले. अहो भिकाऱ्यासारखं जीवन जगणारे अशा स्टँडर्ड ठिकाणी बंगले घेता तुम्ही लोकांच्या दानपात्रावर आणि लोकांना मदत करीत नाही. तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. जे तुम्ही धनवान झाले आहेत ना लोकांच्या दानपात्रावर, हे जे श्रीमंत झालेले जे आहेत ना यांना स्पष्टपणे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. परंतु ज्यांनी प्रामाणिक काम केलेलं आहे, काबाड कष्ट केलेलं आहे, बिझनेस केलेला असेल, व्यवसाय केलेला असेल, काही केलेला असेल आणि ते श्रीमंत जर झालेले असतील पैशा पाण्याने नैसर्गिक पद्धतीने, परंतु त्यातून ते अनाथ विधवा गरीब आणि जेव्हा ज्यांना कुणाला गरज वाटेल सगळंच नका देऊ, पण जे काही थोडंफार देतात ना त्या श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश, 100% प्रवेश. परंतु ज्यांनी दानपात्रावर श्रीमंत झालेत ना हे असे भुरटे श्रीमंत, भंगरी श्रीमंत, यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, हे सत्य, हे सांगणार नाही कुणी, सांगणारच नाही. अहो देणारा महान असतो का घेणारा महान असतो? देणारा. कोण सांगता? असं याजक सांगतो, कारण त्याला घ्यायचं असतं. अरे मग दुसऱ्याला सांगणारा, देणारा मोठा आहे असं सांगणारा ज्यावेळेस तुझ्याकडे येतं त्यावेळेस तुला द्यायला काय होतं? त्यावेळेस तू लहान बापाचा होतो, है की नाही? माझ्याकडे काहीच नाही बाबा, मीच भीक मागून आलो, मीच कसा बसा जगतोय, माझ्या मंडळीला काय देऊ? आणि मंडळीकडून घ्यायच्या टायमाला द्या म्हणजे दिले जाईल, मनापासून द्या, द्यायचं म्हणून देऊ नका, उत्तमातलं उत्तम द्या, फाटक्या तुटक्या नोटा नका देऊ, चिल्लर नका देऊ. आता तर लिफाफेच दिलेत, लिफाफा दिले तर लाजा खाजा आम्हाला 500ची नोट टाकावं लागते. याजक साहेब पहिले तरी दान पातात आमच्या ऐपतीप्रमाणे 10, 20, 50, 100 टाकायला काही नव्हतं वाटत, पण आता तुम्ही लिफाफे देता तुमच्या संस्थेचे आणि मग आमचं नाव टाकावं लागतं त्याच्यावर, मग आमचा मंडळीत तुम्ही अपमान करता म्हणून नाविलाजानी याजक साहेब आम्हाला 500 टाकावं लागत हो, आणि 2 दिवस उपाशी राहावं लागतं. लाजा वाटत नाहीत अशांना घ्यायला सुद्धा. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अशांना तर स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच नाही, 100% आणि यांचं जीवन धन्यवादितही नाही, सार्थकही नाही, समाधानी नाही, तृप्ती नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाही आणि हे लकी पण नाहीत. आणि जर दुसऱ्या पद्धतीने बघितले ना तर यांचं जीवन नरकात जाण्यासाठी सार्थक झालं, यांचं जीवन नरकात जाण्यासाठी ते समाधानी आहेत, यांचं जीवन नरकामध्ये तृप्त होईल, यांना नरकामध्ये आगणीचे आशीर्वाद मिळतील, हे नरकामधले 1 नंबरचे लक्की आणि भाग्यशाली ठरतील. कारण आज्ञाभंग जर केले, मी हा शाप नाही देत, मी तुम्हाला रिअल सांगतो, मी तुम्हाला देवाच्या वचनाबद्दल सत्य सांगतो. कारण तो म्हणत आहे की पहा जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवले, तू जीवन निवडून घे. जीवन म्हणजे देवाचं वचन, आज्ञाविधी निवडून घे. बर तर तुम्ही मरण निवडून घ्यायला लागले. मरण म्हणजे काय? पाप. पाप म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुकर्म आले, आज्ञाभंजकपणा आला, लोभी आला, द्रव्य लोभ आला, परस्त्रीचा लोभ आला, परधनेचा लोभ आला, जमिनीचा लोभ आला, गाड्या घोड्या अमक फलन विस्तर, हे सगळे नरकाचे वाटेकरी. हे काय स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी नाहीत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 7च्या सेकंड लाईनला लिहित आहे, म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नको. परमेश्वरापासून जर आम्हाला ताडण मिळत आहे, हे ताडण आहे तुम्हाला देवाच्या वचनाच्या माध्यमातून, असं समजू नका. कदाचित माझा आवाज एक रागाने बोलल्यासारखा आला असेल, किंवा काहीतरी एक वॉशिंग केल्यासारखं वाटत असेल, किंबहुना एक जबरदस्ती केल्यासारखं वाटत असेल, किंवा काही महाभागायत ते म्हणतात नाही नाही हा खुन्नस म्हणून बोलतो. देवाचा आत्मा ज्यावेळेस बोलतो ना, खुन्नस बिन्नस काही नाही. पहिला देवाचा आत्मा ज्यावेळेस उतरायचा ना, अनन्याने सफारीले त्या दोन्ही नवरा बायकोनी देवाच्या आत्म्याला खिन्न केलं. देवाचा आत्मा आला आणि टपक्याच अनन्या मिळाला. त्याची बायको सफिरा आली शॉपिंग करून बाजारातून छापमध्ये, आणि प्रेषितांनी विचारलं, मॅडम सफिरा ही जमीन तुम्ही एवढ्यालाच विकली होती का? तिने हो, तोंड मोरकी लांबून. तर म्हणला, अरे बाबा, बाई, बहिणी, ताई, सिस्टर, पालकीन बाई,
आताच तुझ्या नवऱ्याला पाळक साहेबाला पुरून आलेत. आताच बिलिवस भावाला लीडर जे कोणी असेल पवित्र आत्म्याचा भागीदार झालेला, सहभागी झालेला, पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केलं आणि त्यांनी स्वतःची जमीन विकली, त्याच्या मनाने नव्हती विकली. म्हणजे याचा अर्थ पवित्र आत्मा त्याला चालवत होता. पवित्र आत्मा चालवणाऱ्या लोकांनी देखील त्या ठिकाणी पवित्र आत्म्याशी गद्दारी केली. दोघांनी संगनमत केलं आणि पवित्र आत्म्याशी लबाडी केली आणि काही मिळकतीचा भाग त्यांच्या स्वतःचाच असून स्वतःच लपून ठेवला. चोरी केली, खोटं बोलले, देवाशी लबाडी केली. देवाच्या आत्म्याबद्दल मला तुम्हाला या ठिकाणी सांगू द्या, कारण अनेक लोकांचे कमेंट आहे की नाही हे चिडून बोलतात. देवाचा आत्मा चिडतो ना त्यावेळेस काय होत होतं मी तुम्हाला इतके उदाहरण देईल की तुम्ही म्हणाल नाही पाळक साहेब तुम्ही याच्यापेक्षा जास्त चिडून बोला, पण देवाच्या आत्म्याला काही चिडायला लावू नका. कारण शमशोन, गिदोन, एलिया यांच्यावर देवाची आत्म्याची झडप आली ना, हातात काही नसताना गिदोनाने शमशोनाने 1000 लोक जीवच मारले. त्याच शमशोनाकडून पाप झालं म्हणून त्याचं सामर्थ्य अभिषेक कमी झाला आणि त्या शमशोनाने माडीच्या त्या बंगल्यामध्ये 3000 लोक, देवाचा आत्मा त्या जोराला 3000 लोक ती माडीच पडून टाकली. एवढं सामर्थ्य आलं. एलियामध्ये देवाचं सामर्थ्य वाटलं आणि कर्मेल डोंगरामध्ये 450 बाल दैवताचे संदेश चरा चरा कापले, तलवारीने कापले, एकालाही जाऊ दिलं नाही. ज्यावेळेस देवाचा आत्मा चिडतो, ज्यावेळेस इलियाचा झगा घेऊन अलिशा त्या गावामध्ये आला आणि त्या गावामध्ये येत असताना त्या लेकरांनी त्याला चिडवलं, टाकल्या म्हणून जंगलातून 42 अशी अस्वली आल्या आणि त्या पोरांना फाडून खाल्लं. पवित्र आत्म्याचा जोक नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ज्यावेळेस आत्मा चिडतो, ज्यावेळेस आत्मा उत्स्फूर्त होतो ना, त्यावेळेस काय होईल याची गॅरंटी वॉरंटी नाही. परंतु देवाने तो आत्मा बऱ्याच सेवकाला पण थंड केलाय आणि म्हणून आज आम्ही जीवन जगतोच चांगल्या प्रकारचं. हे देवापासून आलेलं ताडण आहे. हे मला पण आहे, तुम्हाला पण आहे आणि जे यानंतर लाईव्ह पाहतील त्यांना देखील आहे आणि हे देवाच्या निवडलेल्या सेवकांना देखील आहे. पास्टर, पुस्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, कॉर्डिनेटर, हबोबो, भंतीजी, काजी, संत, पेस्तुबर जे कोणी असतील ना, सगळ्यांसाठी आहे वचन. योब हा देवाचा निवडलेला व्यक्ती, योब देवाची प्रीती, योब हा देवाच्या आज्ञा नियमाप्रमाणे चालणारा. तुम्ही आणि मी पण तशाच प्रकारे चालतो. तुम्ही आणि मी पण याचकाचं काम करत आहोत. मग 17व्या क्रमांकाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी काय म्हणत आहे की पहा, ईश्वर ज्याचे शासन करतो पुरुष तो धन्य, म्हणून सर्व समार्थाचे शासन तुच्छ मानू नको. परमेश्वरापासून आलेलं शासन तुच्छ मानू नका माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो. हे देवाचं वचन आम्हाला सुधारणुकीसाठी एक शासन आहे. आमचं जे काही नुकसान केलं नाही अजून परमेश्वराने, आमचं आत्मिक पण नुकसान अजून परमेश्वराने केलं नाही. आमच्या पापाच्या मानाने जर दंड द्यायला लागलं तर मी नाही, तुम्ही नाही, अख्खं जगही नाही. परंतु परमेश्वराने त्या प्रकारचा दंड दिला नाही. अहो तुम्हाला आणि मला सहजासहजी सहन करता येईल इतका दंड दिलाय. काही जास्त दंड नाही दिला. त्या दंडाच्या पाठीमागचं कारण आहे की आमच्या जीवनाला धन्यता मिळावी, आमचं जीवन सार्थक व्हावं, आम्ही समाधानी असावं, आम्ही तृप्त असावं, आम्ही आशीर्वादित असावं, आम्ही भाग्यशाली असावं, आम्ही सगळ्या लोकांमधून जगामधले लक्की माणसं असावं की आत्मिकरित्या परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा विना टोके प्रवेश झाला पाहिजे. जगामधल्या गोष्टीच्या बरोबर आत्मिक गोष्टी आमच्या बरोबर असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक रेफरन्स आपण योबाच्या ग्रंथामधून पाहूया. योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 24 मध्ये देखील एक वचन लिहिलेलं आहे, आपण पाहूया. तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल. तू आपल्या घरादाराकडे पाशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल. काय लिहिलेलं आहे? तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल. तू आपल्या घरादाराकडे पाशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल. आणखीन काय आशीर्वाद पाहिजे तुम्हाला? तुमच्या घराकडे जाताना अनेक लोक आहेत, कामावून घरी जाताना ना डोक्याला हेडाक येतो. काही काही पेतड लोक उगत टेन्शन मध्ये पिऊन येते. ते जोक नाही. तुम्ही नावं ठेवीत असताना पण मी नाही नावं ठेवीत. कारण त्याच्या घराकडे जाताना शांती नाही, त्याच्या घरात कुटका नाही, त्याच्या घरात कायम वादच, त्याच्या घरात कायम 7.5, त्याच्या घरात काहीच नाही.
बिचारा दिवसभर कावड कष्ट करतो आणि मग काय करतो, मग जाऊ पडू भरतं, येवा येणार का आणि तेव्हा येणार का, घी क्वार्टर हान. मी आज कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला एका मनुष्याची ओळख करून दिली. आणि मी ज्यावेळेस त्या ठिकाणी देवाचा वचनाच्या बाबतीत प्रवचन करत होतो, त्या व्यक्तीला ते खूप आवडलं. तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला नंबर मागितला. मी सालस मनाने दिला आणि त्याने मला त्याची ओळख सांगितली. मी पण एक पास्टर आहे. म्हटलं प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड म्हणलं त्यांनी प्रेज लॉर्ड केला आणि जेव्हा तोंडाचा भपका आलाय खैसून, वा पास्टर साहेब छान. काय आहे असं? कारण देवाची सेवा सालस मनाने केली आहेत. नगरमध्ये आमच्या आहेत काही, मी दाखवील 100% दाखवील. पाळखाचं काम करतात पण ह्या पण घाण कृत्य करतात. आपला विषय आता बाकीचा नाहीये, आपला विषय धन्यतेचा आहे, परंतु ही देखील एक प्रकारचे. तो म्हणत आहे तुझा डेरा शांती समाधानाचा आहे. आपण काय लिहित आहोत? धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लक्की, आशीर्वादित, भाग्यशाली या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना योबाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 24 मध्ये लिहिलंय की तुझा डेरा शांती समाधानाचा आहे, अशी तुला प्रतीती येईल. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, तुमच्या घरामध्ये शांती अशी तुम्हाला खात्री झाली का? नाही झाली का? तुमच्याच मनाला तुम्हीच विचारा. झाली असली तर ओके, आमेन, प्रेज लॉर्ड. पण नसली झाली तर आज ती वेळ आहे. तुमचं अशांततेचं स्वरूप शांततेमध्ये बदलेल. तुमचं दुःखाचं स्वरूप परमेश्वर आनंदामध्ये येईल. तुमचं पार वेळगुजर जीवन परमेश्वर सुखास नेईल. तुमचं शापाचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करायला तयार आहे. पण तू माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आम्हाला परमेश्वरकडे वळणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. जितकेही लोक परमेश्वरकडे वळाले, त्यांच्या डेऱ्यामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांच्या बंगल्यामध्ये, त्यांच्या झोपडीमध्ये, त्यांच्या पत्र्याच्या घरात, त्यांच्या भाड्याच्या घरात शांतीचे ज्यांनी दानपत्र 5 मजले चढवली ना, त्यांच्या जीवनात कधीच शांती नाही. हाय कायम हाय. इथं प्रार्थनेला जायचंय, तिथलं दानपत्र घ्यायचंय, तिथला दशमोज घ्यायचंय, तिथल्या मंडळात हे करायचंय, तिथलं चर्च बांधायचंय, पावत्या छापायच्यात, आमक करत. अहो शांतीच नाही. मी तर म्हणेल कदाचित हे गोळ्या घेऊन झोपत आहेत का आणखीन काय घेऊन झोपत आहेत काय माहित नाही. माझ्या घरामध्ये, माझ्या डेऱ्यामध्ये, माझ्या झोपडीमध्ये, माझ्या पत्र्याच्या घरामध्ये, माझ्या छोट्याशा स्लॅबच्या घरामध्ये जे काही असं व्हायचं, शांती पाहिजे. शांती जगातली नाही, परमेश्वरापासून येणारी शांती. जगातली शांती मिळवण्यासाठी मोठा टीव्ही असेल, सोफा सेट असेल, एसी कूलर असेल, 4 व्हीलर असेल, पैसा असेल, बँक बॅलन्स असेल, दारात कुत्र बांधलेला असेल, त्याला बिस्किट चरीत असतात, वॉचमॅन असेल, गार्डन असेल, नोकर चाकर असतील. अरे पण तुमच्या जीवनात शांतीच नाही, काय करता त्याला? तुमची झोपडी असू द्या, पण जर परमेश्वरापासून ती शांती मिळाली ना, रिलॅक्स. तो म्हणतो बाबा या झोपडीत माझ्या जीवन सार्थक झालं, काही अडचण नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही. आज आहे मारायचं, उद्या आहे मारायचं, काय साचून ठेवायचंय. आणि तरी हल्लीचे पोरं तरी काय आपल्याला काही दिवे लावणार आहेत, कुठं पाळणा टांगणार आहेत. खा प्या नाहीच करा, काय कमवायचं नाही, सच्च त्यांच्या दमावर दम कमी होते. शांती, रिलॅक्स. आमच्याकडे सगळं असून आम्हाला सगळ्या कटकटी, आमच्या डेऱ्यामध्ये, आमच्या घरामध्ये शांती नाही. परंतु योब त्या ठिकाणी योबाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 24 मध्ये लिहितोय, तुझा डेरा शांती समाधानाचा आहे, अशी तुला प्रतीती येईल, म्हणजे खात्री वाटल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलो, तुम्ही जितके विश्वासणारे आहात, याजक असा, पास्टर असा, रेव्हरंड असा, बिशप असा, तुम्ही शांती समाधानी आहात का? नाही, प्रामाणिकपणे सांगा. शांती आहे का तुमच्याकडे? समाधान आहे का? अरे कायम ह्याव आहेच ना, कायम डोक्यात गणित, दानपत्र, देणगी, दशमोस, लाईट बिल भरायचंय, पाण्याचं बिल भरायचंय, पडदे नवीन घ्यायचे, खुर्च्या नवीन घ्यायचे, पुलपीटला सोन्याचं फुलं लावायचे, ड्रेसच घ्यायचा, पडदाच बदलायचा, लाइटिंगच लावायची. अरे मग जा उसात काम करायला, मग समजन तुला समाधान काय. मग त्या टायमिंगला म्हणजे नाही, एक पडदा असला तरी बास झालं. आपला
खटखट 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 आवाज करून डोकं बोर करणारा पंख असला तरी म्हणशील आमेन, प्रेज लॉर्ड, प्रभू बरा एवढा. मग तिथं ज्यावेळेस उन्हात काम करायला तकलीफ होती ना, आणि मग ते पैसे येतात ना, मग 2000चा पडदा कसा घेऊ, 200 रुपयाचा घेऊन घरी निघतो. मी आणलेत 200 रुपयाचे पडदे, माझ्यात कॅपॅसिटी 2000ची पण होती आणायची. पण ज्यावेळेस काबड कष्ट करतो ना माणूस, त्याला त्याचे व्हॅल्यूम समजतो. मी त्या 200 रुपयात समाधानी. लोकांच्या घरात 20-20 लाखाचे पडदे येतं पण समाधानी नाहीत. ते पडदे अंगावर आल्यासारखे वाटत येत. ही रियालिटी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, आम्ही ज्यावेळेस आमच्या घरामध्ये शिरतो, किती दबून थकून येऊन द्या, असं शांत वाटायला पाहिजे. नाही तर आहेच, इकडून बायको किरकोळ, तिकडून आई किरकिर, तिकडून एक सासरा असन, सासू असन, ननंद असन, मुलगा असन, मुलगी असन, नाही तर स्वतःच किरकिरी असन, नाही तर येणार तरी किरकिर करीतच येणार. या घराला शांती नाही, हे घर धन्यवादित नाही, यांचं जीवन सामर्थ्ययुक्त नाही, हे समाधानी नाही, हे तृप्त नाही, हे लक्की नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशालीचा तर विषयच नाही. हे केव्हा मिळेल? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ बसू, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला जाणून घेऊ, ज्यावेळेस परमेश्वराच्या विधी आज्ञा नियम पाळण्याचा प्रयत्न करू, ज्यावेळेस आहे त्यात समाधान राहू, त्यावेळेस या सगळ्या कटकटी बंद होतील, त्यावेळेस हे शाप तुटल्या जातील, त्यावेळेस आमची अशांतता जी असेल ना ती शांतीमध्ये बदलेल, त्यावेळेस आमचं दुःख आनंदात बदलेल. नुसतं पोस्टर लावायचं नाही, तुमचं दुःखच आनंदात बदलेलं. लोक येतात दनादन दुःख घेऊन. अरे आनंद कावा, काही लोक वर्ष 2-2 वर्ष झाले पण नीटच होईनात. चर्चला जाण्यापूर्वीची परिस्थिती होती ना, 1 वर्षानंतर फार हलकीची परिस्थिती झाली. अशाही लोकांच्या घरी मी गेलोय. खेद वाटला, दुःख वाटलं, वाईट वाटलं. का तर ख्रिस्त त्यांना समजून सांगितला नाही. जशा प्रकारे सांगायला पाहिजे होता तशा प्रकारे न सांगता लाभासाठी तोंडपूजापणा केल्यामुळं अनेक ठिकाणी अशा परिस्थिती आहेत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, या ठिकाणी आम्हाला योबाच्या ग्रंथामधून 2nd लाईनला शिकवत आहे, तू आपल्या घरादाराकडे पाहशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल. घरादाराकडे जेव्हा पाहशील ना, तुला काहीच ऊन नाही असं तुला दिसून येईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला याचं रिअल रिव्हल्युशन सांगतो, याचं प्रकटीकरण सांगतो, याचा खरा अर्थ आत्म्याच्या प्रेरणेने मी तुम्हाला सांगतो, जो देवाने मला दाखवला. आता या ठिकाणी काय आहे, तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती होईल. तुझा डेरा म्हणजे आमचं फाटकं तुटकं सापराचं घर, स्लॅबचं घर नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, ज्या परमेश्वराने आम्हाला डेरा म्हणजे त्याचं मंदिर, त्याची सहभागिता, ते चर्च, ते लोक दिलेले आहेत. ह्या लोक, हा डेरा, हा समुदाय, हे चर्च आणि चर्च मध्ये असणारे सर्व लोक शांती आणि समाधानाचे पाहिजेत. हे खरं प्रकटीकरण या वचनाचं. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वाटलं वाव व्हेरी गुड, ते पण आहे जैविक पद्धतीने आणि हे आत्मिक पद्धतीने. वचन दुधारी तलवार आहे. लोक एकच घेऊन पळत आहेत, जी सोयीची वाटन ती, जी आपल्याला दंड देईल ती नको. मग आता माझं चर्च समाधानी आहे का? माझ्या मंडळीतले लोक समाधानी आहेत का? माझ्या मंडळीतल्या लोकांच्या जीवनात शांती आहे का? माझ्या मंडळीतले लोक उठून दनादन साक्ष देतात का? माझ्या मंडळीतले लोक सर्व गुण संपन्न आहेत का? जर पाळक एवढा गुण संपन्न आहे तर त्याचे लोक त्याच्या दुप्पट गुण संपन्न पाहिजेत. जर पाळकाकडे 4 व्हीलर असली ना तर मंडळीत येणारा प्रत्येक 4 व्हीलर मध्येच चर्चला आला पाहिजे. जो येतो बेलिस्टर सारखा यांच्या दानपात्र हो, आणि येते सायकली हो, कुणी रिक्षा करून, कुणी पाय, कुणी कशाला लटकून, कुणी बसनी. काय शांती राहणार आहे? आणि म्हणायचं शांतीने जा, समाधानाने राहा, विश्वास ठेवा, प्रभू तुझं कल्याण करीन, प्रभू तुला समाधान देईन, प्रभू तुला आशीर्वाद देईन. अरे मग तुझ्या आशीर्वादातले थोडे दे, प्रभू ज्या वेळेस देईन त्यावेळेस तू ती बहीण देईन तुला परत रिटर्न. असं कधी होतंय? नाही होणार. पुढे तो लिहित आहे, तू आपल्या घरादाराकडे. आपलं घरदार कोणतं माहिती का? आता तुम्हाला माहिती का देवाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं होता? त्याचं घरदार कोणतं होतं? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला त्याचे घरचे आले आणि भरपूर अशी गर्दी होती, दाटी होती,
आणि शिष्य येऊन म्हटले, प्रभूजी आपले आई आणि आपले भाऊ बहिणी आपल्याला भेटायला आलेले आहेत. त्याने मस्त पैकी त्या शिष्यांकडे पाहिलं, लोकांकडे पाहिलं, जे देवाचं वचन ऐकत होते, जे परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता ऐकत होते, जे सत्य ऐकत होते, त्यांच्याकडे पाहिलं आणि तो म्हणला, कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ? अरे हे जे देवाचं वचन ऐकतात हेच माझी आई, बाप, भाऊ, बहिणी, हेच माझे घरदार. हॉटेल में खाना न मस्जिद में सोना, हे सेवकाचं काम. ते घर बांधीत बसत नाही. याचा अर्थ मला असं नाही म्हणायचं तुमचे घरदार सोडून द्या, आहेत ना बस देवाच्या कामाला लागा. त्यावेळेस धन्य, त्यावेळेस तुमचं जीवनाचं सार्थक, माझ्याही पण त्यावेळेस समाधानी, त्यावेळेस तृप्त, आशीर्वादित, लक्की, भाग्यशाली. तू आपल्या घरादाकडे पाहशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल. ज्यावेळेस मी माझ्या मंडळीकडे पाहिल, ज्यावेळेस माझ्या चर्चमध्ये पाहिल, ज्यावेळेस मी माझ्या बिलिओस भाऊ बहिणींकडे पाहिल आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच समस्या नाही, चिंता नाही, काळजी नाही, टेन्शन नाही, ताण नाही, दबाव नाही, गरिबी नाही, हरिबी नाही, त्यावेळेस मी समाधानी होईल. इथं दुनियाचं भान पडू, मी एकटा समाधानी झालो म्हणजे बास. मंडळीचं काही मी काही ठेका घेतलंय का? मंडळीला मी वचन शिकवतोय ना, मंडळीला मी प्रभू भोजन देतोय ना, मी मंडळीचं बरेचसे कामकाज करतोय ना, मंडळीसाठी देवाच्या वचनाची पेरणी करतोय ना, बस मंडळीचं तिकडे वाटोळ होऊ. सत्य आहे का? असत्य आहे का? लोक शिक्षित आहे का? लोकांना कुठल्या गोष्टीची वाण आहे? आमच्याकडे ती भरपुरी आहे का? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, धन्यता तशी मिळतच नाही. आमचं जीवन सार्थक अशा प्रकारे घडतच नाही तर आम्ही अशा प्रकारे गोष्टी करत नाही तर आम्ही समाधानी राहू शकत नाही. अहो इतकं काही परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला मारहाण झाली, खिळे टोकले, चपटका मारल्या, कोड्याचा मार खाल्ला, अवघड असा वधस्तंभ वाहिला, नको नको ते आरोप ठेवले, शरीरातला प्रत्येक रक्ताचा झरा त्या ठिकाणी वाहिला. एवढं सगळं असताना शेवटच्या टायमिंगला तो चोर म्हणत आहे, हे प्रभू राजवैभव येशील त्यावेळेस माझी आठवण कर. तो म्हटलं नाही, चोट्या भामट्या लबाडा, कधी चर्चला आला नाही, बाप्तिस्मा झाला नाही, देणगी दिली नाही, दानपत्र दिलं नाही, दशमांश दिलं नाही, मला कधी काही म्हणलं नाही, आणि कस काय गौरी मी तुला स्वर्गाच्या राज्यात. त्याने केवळ पश्चाताप केला, त्याने केवळ प्रभू येशूला ओळखलं की हा राजवैभवाने येणारा, हा खरा शांतीदाता, हा खरा धन्यवादी, याला स्वीकारल्याने माझं जीवन समाधानी होईल, माझ्या पापाची क्षमा होईल, माझं सार्थक होईल, मी आशीर्वादित होईल, मी भाग्यशाली ठरेल, माझं जीवन तृप्त होईल, मी लक्की होईल. या वधस्तंभावर आता माझं तडफडत आहे, मला शांत वाटेल. त्याने ओळखलं देवाच्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला, आणि म्हटलं, परमेश्वर देवापाच्या पुत्रा, ज्यावेळेस तुम्ही राजवैभवाने याल माझी आठवण करा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, आजच, राईट नाव, आजच तुमच बरोबर सुखलोकात असेल. हे धन्यतेचे प्रतीक, हे सार्थक. त्या चोराने त्याच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. मलाच प्रश्न पडला, तर चोर जर सार्थक झालाय, चोर जर समाधानी ठरला, चोर जर आशीर्वादित ठरला, चोर जर भाग्यशाली ठरला, चोर जर तृप्त झाला, चोर जर लक्की ठरला, तर तुम्ही मी तर चोर तर नाहीत ना. आम्ही किती आशीर्वादित पाहिजे, आमचं जीवन किती धन्यवादित पाहिजे, आम्ही किती परमेश्वराला धन्यवाद देणारे लोक पाहिजे, आम्ही प्रभू मध्ये आलेल्या परिस्थितीत कसं समाधानी जीवन जगलो पाहिजे, आमच्या जीवनाचं कसं सार्थक करून घेतलं पाहिजे. आमच्याकडे जे काही आहे XYZ, जे काही परमेश्वर पासून आम्हाला मिळालं, भली श्रीमंती असो, गरिबी असो, मिडल क्लास असो, काबाड कष्ट असतो, ऑफिशियल काम असो, खुर्चीवर बसलेला असो, एखाद्या मोठी पोस्ट असो, पण आम्ही समाधानी आणि तृप्त राहिलो पाहिजे. त्यामध्ये हाव करता कामा नये, तर आमच्या जीवनाला धन्यता मिळेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला पुन्हा एक वार देऊया. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, योबाच्या ग्रंथातून आज आम्ही 5व्या अध्याय आणि 24 वचनाच्या वचनातून शिकलो की तुझा डेरा शांती समाधानाचा आहे, अशी तुला प्रतीती येईल, तुला खात्री वाटली पाहिजे. माझ्या लोकाविषयी, आत्मिक लोकाविषयी देखील मला खात्री वाटली पाहिजे की ते शांती आणि समाधानाने जीवन जगत आहेत. माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये देखील असं वाटलं पाहिजे, माझ्या कुटुंबातले सर्व लोक शांती आणि समाधानाने जीवन जगत आहेत. त्यावेळेस कर्त्याचे उपकार, त्यावेळेस माझं जीवन सार्थक, त्यावेळेस मी कमवून आणलेल्या काबड कष्टातून जे काही कमवलं किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट केली किंवा जिच्यामुळे आज आम्ही जिवंत आहोत ना समाधानामध्ये, बस हेच मोठं प्रतीक. पण मी काबाड कष्ट केले, श्रम केलं, सगळं केलं, पण माझं कुटुंब जर आशीर्वादित राहिलं नाही,
मी सेवा केली, सगळं केलं, पण लोकांना सत्य सांगितलं नाही, लोकांचं परिवर्तन झालं नाही, लोकांच्या जीवनात शांती आली नाही, लोकांचा जीव समाधान झाला नाही, लोक जर तृप्त झाली नाहीत, लोक जर आशीर्वादित झाले नाहीत, लोक जर भाग्यशाली ठरली नाहीत, लोक जर लक्की ठरले नाही, तर माझा काय उपयोग? मला धन्यता कशी मिळेल? कारण देवाने, परमेश्वराने याचकाची निर्मिती, पालक साहेबांची निर्मिती, बिशप साहेबांची निर्मिती, फादर, कोऑर्डिनेटर, गुरुजी, बंतीची काळजी, हबप, आणखीन जे काही आहेत यांची निर्मिती कशासाठी केली? की त्यांनी स्वतःच्या सुखाकडे न पाहता समाजसेवा करावी, लोकांची सेवा करावी आणि स्वतःला धन्य समजावा. मदर टेरेसा, संत मदर टेरेसा, संत ही पदवी मिळाली. का मिळाली? सगळं गबाळ घेऊन तिच्या नावावर नाही केलं, नाही तिच्या घरी पाठवून नाही दिलं. पाठीमाग अनाथ, गोर, गरीब, लाचार, हीन, दीन, धिकारलेले, त्यागलेले, पिडलेले, रोगाने त्रस्त असलेले, महारोगाने जडलेले, कोड फुटलेले, असाध्य असे रोग झालेले, स्वतः तिने त्यांची सुशस्त्रा केली. त्यावेळेस ती धन्य झाली, त्यावेळेस तिला संत पदवी मिळाली, त्यावेळेस तिचं जीवन खरंच सार्थक झालं. सगळा माल मसाला तिने घरीच नाही वापरला. नाही तर आजकाल आम्ही पण त्यांच्यासारखेच याजक आहोत, सिस्टर आहोत, सुनन आहोत, फादर आहोत. आम्हाला कोणीच धन्य मानणार नाही. लोकांनी धन्य मानवतो, परमेश्वरच्या दृष्टिकोनातून तरी आम्ही देवाला आवडणारे काम करावं, अशी मी देवाच्या सेवक या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो. ती मला देखील आहे, मी देखील प्रयत्न करेल. निश्चितार्थाने तुम्ही देखील प्रयत्न करा. कारण या जीवनाचं सत्य तेच आहे की आम्ही परम पवित्र्याला ओळखावं. ही आमची सुज्ञता, ही आमची धन्यता, हे आमचं सार्थक झालेलं जीवन. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पुढच्या लाईव्ह सेशनला आणखी योबाच्या ग्रंथातून काही आपण वचन पाहणार आहोत. धन्य, सार्थक, समाधानी, तृप्ती, लक्की, आशीर्वादित आणि भाग्यशाली या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राशेवाला अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरोखर आपण या वचनाप्रमाणे परमेश्वरने आम्हाला आशीर्वादित करावं, आमचं जीवन सार्थकतेकडे न्यावं, म्हणून आपण सर्वजण विशेष प्रार्थना करूया. आमच्यामध्ये खरोखर देवाचे सन्माननीय सेवक देखील जुडलेले आहेत. पास्टर संजय के वैरागर आहेत आणि ब्राह्मणीला सुंदर अशी सेवा त्यांच्या जीवनामधून ते अर्पण करत आहेत. अनेक साक्षी देखील त्यांच्या जीवनातून होत आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे बंधू ब्रदर ललित बनसोडे देखील जुडलेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे जीवनधारा फाउंडेशन शेवगाव आमचे आदरणीय पास्टर प्रकाश यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आमचे खंडागळे साहेब देखील डिपार्टमेंटले जुडलेले आहेत, त्यांचं देखील मी आभार मानतो. आमचे बंधू आहेत अमोल आल्हाट, त्याचप्रमाणे सिस्टर नीता शिरसाट आहेत, ब्रदर विनीत आल्हाट आहेत आणि पीटर सर आहेत. ते देखील आराधनेद्वारे देवाचं सुंदर असं गौरव करतात. खरोखर प्रिय तुम्हा आणि मला प्रत्येकाला परमेश्वराने सुंदर अशी गिफ्ट दिलेली आहे. लोकांच्या नजरेत आम्ही गरीब असू, परंतु परमेश्वरच्या नजरेत तुम्ही आणि मी एक धन्यवादित लोक आहोत. आणि हीच धन्यता आम्हाला युगाच्या समाप्तीपर्यंत, म्हणजे जोपर्यंत या देहामध्ये जीव, आत्मा आणि शरीर सक्षम आहे तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही देवाला सरळ व्हायचं आहे, देवाला सामोरं व्हायचं आहे आणि आमच्याकडून होता येईल तितकं अनेकांचं तारण घडावं, अनेकांची मदत घडावी, अनेकांचं जीवन परिवर्तन व्हावं, अनेकांना सत्य पोहोचावं. म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला आणि आणखीन जे काही आपल्यासारखे परमेश्वराने निवडलेले आहेत त्यांना मार्गदर्शन करावं आणि आम्ही आमचं जीवन परमेश्वरच्या सानिध्यात सोपावं, ही एक अपेक्षा बाळगतो. येऊया आपण सर्वजण मिळून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करूया. नेत्रबंद करूया. पवित्र तो सेनाधी दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे सर्व जिल्हे, तालुके, खेडेगाव, परमेश्वर दे बापा. त्याचप्रमाणे कॉलिन्या, शेत, मळे, तळे आणि रानची वस्ती, जे तुझे अभिषिक्त सेवक सेविक रानोमाळ, डोंगर, दर्यामध्ये जाऊन अनेक लोकांना सुवार्ता सांगतात. प्रिय प्रभू सर्व सेवक वर्ग, त्यांची सेवा, त्यांची मिनिस्ट्री, त्याचप्रमाणे प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना विनंती आठवण ठेवतो माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, आजी माजी, सर्व अधीक्षक, उपाधीक्षक, सर्व कर्मचारी,
त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान कमांडो, विशेष करून प्रार्थना करतो डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था आणि जे इंडिपेंडन्स आणि जे काही परमेश्वर देव बाप्पा ज्या लोकांना तू आशीर्वादित केले त्यांच्या मिळकतीमधून जे अनाथ, विधवा, गरीब, पुरास असणारे किंवा ज्या काही गरजेमध्ये अडकलेले आहेत त्यांना मदत करणारे, त्यांची सुश्रूषा करणारे, त्यांची देखभाल करणारे या प्रत्येक माता भगिनी या प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाला परमेश्वर देव बाप्पा एक चांगल्या प्रकारची बुद्धी तू दे आणि आमचा विश्वास कार्यरत राहू दे. आम्ही विश्वासाप्रमाणे, कृतीप्रमाणे तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव करावा. अनेकांना सत्य प्रकट करावं. या दिवसामध्ये दुःख येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, टेन्शन येऊ आणि विशेष करून योबाच्या ग्रंथामध्ये 5:17 प्रमाणे सांगितल्याप्रमाणे परमेश्वर देवा तुझ्यापासून आलेला दंड असू, तुझ्यापासून आलेलं ताडण असू, तुझ्यापासून आलेलं वचनाचं मार्गदर्शन असू, आम्ही ते स्वीकारावं. कारण परमेश्वर देव बाप्पा त्यामध्ये आमची धन्यता आहे. कारण प्रिय प्रभू आम्ही तुझे लोक आहोत. आमच्यापैकी एकही हरू देऊ नकोस. लागणाऱ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या स्वर्गीय भांडारातून लाईव्हला जुडलेले, यानंतर पाहणारे, आम्ही या ठिकाणी उपस्थित असणारे, विश्वास ठेवणारे त्याचे सेवक सेविका वर्ग या प्रत्येकाला परमेश्वर देवा नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे त्यांना देऊन तृप्त कर. हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव, सर्व आदर गौरव तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आजी जयकार असो. आमेन. Amen. Amen. Praise the Lord. Thank you. God bless you.